संत परंपरेचा गाभा जपत आधुनिक सादरीकरणाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत संतांचे विचार पोहोचवण्याचा अभिनव प्रयत्न सफल ठरलाय. धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी संध्याकाळी सादर झालेल्या अभंग रिपोस्ट या विशेष सांगतिक कार्यक्रमानं उपस्थित रसिकांची अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 5व्या दिवशी अभंग रिपोस्ट कार्यक्रमात भाविक तल्लीन झाले. याप्रसंगी लता शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. संत मंगमयाचा आधुनिक आविष्कार ठरलेल्या अभंग रिपोस्ट या सांगतिक कार्यक्रमातून संतांची शिकवण आजच्या युवा जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संत निवृत्ती, ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ इत्यादी संतांच्या अभंगातील विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणासह गजर करण्यात आला. आज मला तर एवढा आनंद झाला. काल त्यांचं नाव मी ऐकली की ताई येणार आहेत निरुताई, तर मी विचार केला अरे वा मस्त, त्या मी आज लवकर पोहोचेन आरतीला. आणि का परवा अलका कुबल ताई आल्या, त्याच्या आधी त्या काय वर्षा उसगावकर ताई आल्या. सगळ्यांना खूप आवडलं देवीचा उत्साह. आणि ही आपली अंबा देवी आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होते. आणि ते जागृत देवस्थान आहे, हे एक आपलं दिघे साहेबांनी स्थापन केलेलं, ते साहेब पुढे चालवत आहेत. आणि आनंदाने ह्याचा लाभ सगळेजण घेतात. अन्नदान कार्यक्रम, रोजचे वेगवेगळे कार्यक्रम सगळे असतात आणि सगळ्यांना खुशी आहे. ताईंनी जसं सांगितलं की मला जर दरवर्षी यायला भेटलं टाइम काढून तर मी दरवर्षी येईल. ताईंना मी सांगेन खरंच ही इच्छा माझी पण पूर्ण करा की तुम्ही दरवर्षी येत जा आमच्याकडे आणि देवीचं दर्शन घ्या. ही खरोखर देवी ला पावणारी आहे, नवसाला पावणारी देवी आहे.